नमस्कार मंडळी, चला तर मग आज आपण बनवूयात 5-10 मिनिटात तयार होणारा बेसन चिला। इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे। त्यामध्ये वाटलेली हिरवी मिरची आणि लसूण टाकलं आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर चिरलेली कोथिंबीर, थोडीशी हळद, जिरं आणि ओवा आणि चवीनुसार मीठ घालून आपल्याला हे मिश्रण पाणी घालून पातळ बॅटर तयार करून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्ही गाजर किसून घालू शकता किंवा पनीर किसून घालू शकता किंवा बीटरूट देखील किसून घालू शकता। लहान मुलांसाठी अतिशय पौष्टिक आहे हा बेसन चिला किंवा बेसन पोळी। यामध्ये तुम्ही पालेभाज्या देखील ॲड करू शकता। तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये पालेभाज्या ॲड करू शकता। याच्यामध्ये मी पाणी घालून आता हे मिश्रण तयार करून घेणार आहे। इथे मी बॅटर तयार करून घेतला आहे। गॅसवरती तवा गरम करायला ठेवला होता। त्यावर थोडंसं तेल घालून तव्यावरती पसरवून घ्यायचं आहे आणि त्यावरती तयार केलेलं बॅटर आपल्याला ओतायचं आहे आणि उलथण्याच्या साहाय्याने आपल्याला हे बॅटर गोल आकारामध्ये पसरवून घ्यायचं आहे। लहान मुलांसाठी एकदम पौष्टिक असा नाश्ता आहे। यामध्ये मी कोणत्याही प्रकारच्या भाज्या किंवा गाजर, बीट, पनीर काहीच ॲड केलेलं नाही आहे। एकदम साध्या सिंपल पद्धतीने हा बेसन चिला मी तयार केलेला आहे। उलथण्याच्या साहाय्याने पसरवून झाल्यानंतर पलटी मारण्यासाठी 1-2 मिनटं थांबायचं आहे। त्यानंतर कडेकडेने तेल थोडंसं सोडून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला हे पलटी मारून घ्यायचं आहे। पाच ते 10 मिनिटात पटकन तयार होणारा, झटपट होणारा असा हा पदार्थ आहे। अशा पद्धतीने तुम्ही देखील बनवून बघू शकता। इथे मी तेल सोडून बेसन पोळी पलटी करून घेतली आहे आणि दोन्ही साईडने खरपूस अशी भाजून घेतली आहे। तयार आहे आपला बेसन चिला। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।